चेंबूर ते वडाळाच्या भक्ती पार्क दरम्यान तब्बल 2 तास मोनोरेल बंद होती। सध्या अग्निशमक दलाच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने ही मोनोरेल बंद पडली। एमएमआरडीए पीआरओ स्वाती लोखंडे यांनी या संदर्भातली माहिती दिली, तर लोकल प्रवाशांचा भार मोनोरेलला सोसवत नाही अशा प्रकारची आता माहिती समोर येते। काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढावं लागलं। ही दृश्य आपण पाहतोय, चारी दृश्य। पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले, तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय रेस्क्यू ऑपरेशनसाठी क्रेनची मदत घेण्यात आली। क्रेनच्या सहाय्याने प्रवाशांना सुखरूप पद्धतीने रेस्क्यू करत बाहेर काढण्यात आले। प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। अग्निशामक दलाकडून बचाव कार्य सुरू आहे। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवाशांना याचा त्रास झाला। काही काळ एसी सुद्धा तब्बल 2 तास एसी बंद होती, त्यामुळे बऱ्याच प्रवाशांना त्रास झालाय। तब्बल 2 तासानंतर मोनोरेलमधील प्रवाशांची अखेर सुटका झाली। काही प्रवाशांनी प्रतिक्रिया दिलेत। प्रवाशांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धांदल उडाली। प्रवाशांमध्ये मात्र सुटकेनंतर एकदा सुटकेचा निश्वास सुटल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या। तब्बल 2 तासानंतर मोनोरेलमधील प्रवाशांची सुटका झाली। एकदम फालतू आहे। आतमध्ये किती लोक होते? आतमध्ये कम से कम 400-500च्या वरती लोक असतील। एसी बंद होऊन कम से कम 2 तास झालेत। एसी बंद होता 2 तास कंटिन्युअसली एसी बंद आहे। लोकांना अजून आतमध्ये नाही करून प्रत्येक डब्यामध्ये ना 150-100-150 लोक तरी असतील। असं देखील माहिती पडते की अनेक जण काचा तोडल्या 2-3 काचा। आता आमच्याकडनंच एकाने माझ्या साईडला एकाने काच तोडली, प्लस दरवाजा पण मीच उघडला तो बुका मारून। पण आम्ही ट्रेन आलो होतो स्टेशनला 5:15ची ट्रेन होती, 20ला आली ती गाडी, नंतर मध्ये बंद पडली। आतमध्ये आमचं काही नियोजन नाही, कसं हे करायचं, आपत्कालीन काय करायचं ते काही नव्हतं। आम्हाला खूप त्रास झाला। आता इथे आतमध्ये आले त्यांचं फायर ब्रिगेड वगैरे आली, त्यांनी आम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलं। आम्ही सगळ्या फायर ब्रिगेडचे आम्ही आभार। कोणा काही इजा झाली, काही मार लागली? काही नाही, इजा वगैरे कोणाला नाही, पण झाली आतून फक्त थोडंसं त्रास व्हायला। व्हेंटिलेशनला काही प्रॉब्लेम नव्हती। व्हेंटिलेशनसाठी काहीच तिकडे उपाययोजना नाही आहे। एक्झिट डोअर नाही आहे, इमर्जन्सी एक्झिट डोअर पाहिजे तो नाही आहे, त्याच्यामुळे बाहेर लोकांना रिव्ह्यू करायला भरपूर त्रास झाला। नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वडाळा भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनी दरम्यान मोनोरेल बंद झाली। संध्याकाळी 6:15 मोनोरेल बंद पडली। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं मोनोमध्ये बिघाड निर्माण झाला। मोनो कोचमधील एसी बंद झाली, लाईट सुद्धा बंद झाल्या। प्रवाशांच्या मदतीसाठी 1916 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करण्यात आला। अग्निशामक दल तातडीनं घटनास्थळी पोहोचले। 3 स्कोनेलच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं। एसी बंद पडल्यानं प्रवाशांचा मात्र त्या ठिकाणी जीव गुदमरला। अनेकांना त्रास झाला। तब्बल 1.5 तासांना प्रवाशांची सुटका करण्यात आली। काचा तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलंय। काही प्रवासी बेशुद्ध पडल्यानं त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं उपचारासाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले। ब्रेकिंग न्यूज पाहूया। मोनोरेल घटनेची चौकशी करण्याचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने मोनोरेल बंद पडली। मोनोरेल घटनेची चौकशी करण्याचे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले। त्यांनी काय ट्विट केले ते पाहूयात। काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली। एक्सवरती पोस्ट केलेली आहे। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने मोनोरेल बंद पडली। हा प्रकार का घडला याची सुद्धा चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी आता एक्सवरती पोस्ट केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले पाहूया। से ये जो हादसा हुआ है ये दोबारा ना हो, इसके लिए पूरी तरह कोशिश की जाएगी, पूरी खबरदारी ली जाएगी। ये ऑपरेशन जो रेस्क्यू ऑपरेशन थोड़ी देर में समाप्त हो जाएगा और पूरी टीम जो है वहां पर मौजूद है। जिसको मेडिकल एड की जरूरत है वहाँ मेडिकल टीम, डॉक्टर सब गए, एम्बुलेंस है सब गए, और सभी लोगों को घर तक सुरक्षित पहुंचाने के निर्देश भी मैंने म्युनिसिपल कमिश्नर और एमएमआरडी को दिए हुए। अब ये सब यात्री सुरक्षित है और सुरक्षित अपने अपने घर पर चले जाएंगे। तर भाजपचे स्थानिक आमदार तमिळ सेल्वन यांनी काय म्हटलंय पाहूया। बारिश की वजह से जनता कितना उसका अंदर जाना चाहिए
डबल ट्रिपल चला गया है, इसका वजह से गाड़ी ऐसा फॉल्ट हो गया। टेक्निकल फॉल्ट इन्हें रीजन फॉर ओवरलोड इनका वजह से ही हुआ है। अभी तो वो पार्टी का काम तो उनको निकालने का काम कैसा कैसा है आपका सामने हो रहा है, तो बराबर तो काम हो रहा है। अभी अंदर कितने लोग हैं? अभी मोर देन 60-65% हो गया, अभी थोड़ा बहुत पार्टी है वो आ जाएगा।